घेणार नाही. त्यांच्या पण हाताला लागलं. उपमुख्यमंत्र्यांना आज थेट इशारा दिला असं समजून येते. रात्रपर्यंत दोघांची बैठक झाली आणि त्यात हेही सांगितलं की मोठा पाऊण समजून घेतला जाणार, पण अशा प्रकारचे ते खपवून घेणार. नाही, कोणाची बैठक झाली? मुख्यमंत्री आणि फडणवीसांची. शिंदेंनी आता इशारा दिला असं म्हणतो. नाही, आता एक बाब कसा आहे की दोन नेत्यांची बैठक झाली असेल आणि त्या बैठकीमध्ये काही चर्चा झाली असेल तर ती अधिकृत चर्चेचा तपशील आपल्या कोणाकडे नाही. ही फक्त सूत्रांच्या माध्यमातून आलेली माहिती आहे. ते दोन्ही राज्याचे नेते आहेत. मी पण घटक पक्षाचा एक राज्याचा प्रमुख आहे. जोपर्यंत त्या दोघांचा तपशील समजत नाही तोपर्यंत प्रतिक्रिया देणं उचित राहणार नाही. एक दोन्ही एक समाजदार नेते आहेत. कोएलिशन कसं चालवायचं दोघांनाही अनुभव आहे. 14 ते 19 देवेंद्रजींनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार चालवलं. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये शिंदे साहेबांनी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सुद्धा सरकार चालवलं. आताही देवेंद्रजी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादीचे सरकार चालवत आहेत. अशा वेळेला कोएलिशनचं सरकार चालवण्याचा दोघांनाही अनुभव आहे. त्याच्यामुळे एखादी घटना घडली त्याच्यात शंका काय कारण नाही. ते दोघे नेते सक्षम आहेत, ते चर्चा करतील. त्यामुळे कोणी काय कोणाला इशारा दिला हा काय महत्वाचा भाग नाही. राज्य आम्हाला अधिक त्याच पद्धतीने चालवायचं आहे. इंडिया म्हणूनच चालवायचं आहे. देशामध्ये इंडिया म्हणून आम्ही काम करणार आहोत. काही वेळेला भांडायला लागतं, काही वेळेला एखादी घटना घडत असते, पण चर्चा अंती त्याच्यातनं अनेक मुद्दे संपुष्टात येऊ शकतात. पब्लिक आहे. काल विधान भवनात ज्या प्रकाराने दोन मित्रपक्ष तुषार दोषी पोलीस अधीक्षकांवर थेट निलंबनाचे आदेश दिले गेले. तेच पूर्वी आंतरवाली इतर ठिकाणी ते अधीक्षक वादग्रस्त भूमिकेत दिसले. एक असं आहे की तो उल्लेख शंभूराज देसाई यांनी त्यांच्या साताराच्या घटनेच्या नंतर बाईटमध्ये सुद्धा दिला. सभागृहामध्ये सुद्धा त्यांनी ते मांडला की ज्या वेळेला जालनामध्ये अंतरवेलीच्या ठिकाणी जी काय घटना झाली त्यावेळेला सुद्धा ते पोलीस अधीक्षक होते. मला माहित नव्हतं की ते तिथे होते. पण शंभूराजनी सांगितलं याचा अर्थ ते नक्कीच कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांना ते साताराचे पालकमंत्री आहेत, त्यांना माहिती असेल. पण या सगळ्या गोष्टीचं ज्या वेळेला दोन नेते बसतील किंवा आमच्या नेत्यांना सुद्धा ज्यावेळेला बोलवलं जाईल, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा साताराच्या घटनेमध्ये राष्ट्रवादीचे दोन पक्षाच्या मध्ये जास्ती उमेदवार निवडून आले. जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता. त्यामुळे चर्चेच्या वेळेला ज्या वेळेला आमच्या नेत्या म्हणून वहिनींना बोलवलं जाईल त्याला वहिनी सुद्धा पक्षाची भूमिका नक्कीच अशोक सराफ प्रकरणावरती मुख्यमंत्री सभागृहात बोलणार आहेत. त्याबद्दल सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेल्या आहेत. काय नक्की विषय असतो? नाही, मला माहित नाही ना. शेवटी मी दिल्लीमध्ये आहे. सभागृहाचं कामकाज चालू असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या भेटी नियमित होत असतात. उद्या विधानसभेचं अधिवेशन संपणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा भेटी असू शकतात. इतरही काय बाबी असू शकतील. तर त्यांच्या दोघांच्या भेटीचा तपशील मला ज्ञात असत काही कारण नाही. पण महायुती मजबूत करणं आणि महायुतीमध्ये कुठे कुठे काय घटना घडल्या असतील तर त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करणं हे गेल्या अनेक वर्षामध्ये होतच आलेलं आहे. दादा असताना सुद्धा अनेक वेळेला दादा उपमुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांजवळ चर्चा व्हायची, उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांजवळ सुद्धा चर्चा व्हायची. अनेक वेळेला प्रदेशाध्यक्ष म्हणून मी तिथे असेल तर उपस्थित राहायचो. हा शेवटी हा प्रक्रियेचा भाग आहे. कोएलिशन गव्हर्नमेंट चालवत असताना महाराष्ट्रासारखं एक प्रगत राज्य ज्या वेळेला आपलं कार्यक्षमपणाने काम करत असतं त्यावेळेला घटक पक्षांची संवाद एक महत्वाचा असतो. तो त्या ठिकाणी नियमित होत असतो. दुसरा मुद्दा असा आहे